झाडे झाली हिरवीगार, शिळ घुमते रानात, ओळ जांभळ्या मेघांची वाहे नदीच्या पाण्यात, वाट झुंजमुंजू होते पीक मावेना शेतात, लक्ष पाखरांचे थवे खेळ मांडती पाण्यात. स्वच्छ पावसाळी हवा तसे बेहोश उधाण, दाट हिरव्या गर्दीत पाय गेले बहकून. निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करताना वेळेचं भानच राहत नाही आणि कितीही फिरले तरी मन काय भरत नाही. या निसर्गाच्या सानिध्यात जरा हळूवार टोचला मंद हवेचा नाद, तरी आयुष्यभर सुटणार नाही निसर्गाशी संवाद. निसर्ग अगदी मातृत्वाने झाडं जंगल जगवतं, म्हणून तर त्यावर विश्वास ठेवून नवीन रोपटं पण उगवतं. जसा दिवसाआड दिवस चाललाय तसं प्रगती समृद्धी करतोय माणूस, निसर्गाचा ह्यास करून शहरे वाढवतोय माणूस. स्वतःच्या प्रगतीवर स्वतःच पाठ थोपटून घेऊ लागलाय माणूस, आपल्याच मरणाची तयारी करून ठेवू लागलाय माणूस. जीवनात असा आनंद किती वेळ टिकतो, पाण्याने भरलेल्या ओंजळीत शेवटी ओलावाच राहतो. मग आज कशाची ठेवायची, मनाच्या रखरखत्या तव्यावर आठवणींची पोळी मात्र भाजायची. आभाळ जसं भरून येतं ना, तसं कधी कधी मन पण भरून येत असतं. कितीही मारले मन तरी ते मरत नसतं, आशेच्या फांदीवर ते कुठेतरी झुलत असतं. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज सकाळ सकाळ व्हिडिओ स्टार्ट केलाय मी, आणि राजूचं आणि सागरचं हे हौद धुवायचं काम चालू आहे आज. सागर हौदात उतरलेला आहे, तो हौद धुतोय आणि ते पाणी भरून देतोय खराब राजूला वरती, आणि राजू ते बादलीला काहीतरी ओढणी बांधून वरती पाणी ओढतोय. तर महिन्यातून 15 दिवसातून असं हौद पण धुवा लागतो, आणि पावसाळ्याच्या दिवसात तर जास्तच गरज पडते हौद धुवायची. हे पा, ते मुळाड्याचं पाणी येतं ना, ते पण कधी कधी गढूळ येतं. दादा चांगला हौद हिसळून काढा. त्यातली मोटर ही अशी पाणबुडी मोटर आहे, पूर्ण हौद खाली गेलाय. तर 9-10 हजार लिटरचा हौद आहे हा मोठा. एवढा एकदा भरला ना टेन्शनच नाही. तर हे पा, हा मनी प्लांट इकडे चाललाय. हा मनी प्लांट इकडे चालला होता, त्यामुळे आम्ही याला ना असं ते लाकडाचा डिझाईन केली होती ना, मी ती बांधली तिथं, म्हणजे लावली. तर त्याच्यावर तो मस्त मनी प्लांट चाललाय. आणि आपला नागवेलीचा वेल आहे ना, वरती त्यांनी POC पण, म्हणजे POCला पण धरलंय. हे पा, तर असं छान वाटतं हिरवगार मस्त. नवरात्रामध्ये नागवेलीचे पानं सगळे काढले होते ना, हे पा काहीच नव्हतं राहिलं, पण आता पुन्हा छान फुटलाय वेल. थोडा थोडा हिरवा वाटायला लागलाय आता. पूर्ण पानं काढले होते नवरात्रामध्ये, काहीच नव्हतं ठेवलं. हे पहा, इकडं पण छान फुटलंय आता. आणि किचन मधून आपली खिडकी किती हिरवीगार दिसती. तर किचनच्या खिडकीवर पण असा नागवेलीचा वेल गेलेला आहे ना, तर आतून ते हिरवे पानं एवढे भारी दिसतेत ना. हे पहा, इथून पण वरती गेलाय तो. काय चाललंय तुमच्या दोघांचं इथं? कोणते कलरचे ते छोटाले? अरे वा, खूप दिवसाचे पडले होते का ते? बरेच आहेत, आहे ना. कॉइन प्लांट लावा आपण मस्त त्याच्यात, आहे ना. नाही, कॉइन प्लांटच लावायचे मध्ये मध्ये, 2 झाडांच्या मध्ये. कोणती लावलेली आहे? करते बंद. मोटर लावली होती फौजी साहेबांनी वरची टाकी भरायला, तर त्यांनी मला ती बंद करायला सांगितली. मी ती बंद केली आणि मी परत चालली आता फौजी साहेबांकडे. तर आपल्या घराच्या साईडनी 5-5 फूट अशी जागा सोडलेली ना, त्याच्यामध्येच आम्ही अशी झाडं लावलेली आहेत. तर एवढी जागा पण आम्हाला कमी पडली. जेवढे झाडं लावा तेवढे आम्हाला कमीच वाटतेत. एक लिटरचा असं काय डबा? 1 लिटर. अच्छा, 1 लिटर निघत आहेत. अरे वा, हे बघ. तुला वाटलं का तुलाच येतं नीट करता? तर दाजी लय हुशार आहे भाऊ. क्लीन काढलाय डबा, मग ते परत करायला लागला. पाण्याने भरून ठेवा पाहिजे ते, आहे ना. इकडे
अरे बरं झालं, मला वाटलं झाले असते. कलर जाम आहे का? कोणता कलर आहे असा? ऑइल पेंट आहे. ऑइल पेंट आहे का? तुम्ही तर चांगले मांडी बिंडी घालून चाललंय तुमचं काम. मांडीला पायाला लागलाय सगळा कलर तो. तर हे पा, मी आले टेरेस वरती. संध्याकाळी 4-4:30 वाजत आलेले आहेत. तर संध्याकाळचं आणि सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि त्यातले त्यात आपल्या टेरेसवरती अशी झाडं लावलेली आहेत ना, मध्ये मध्ये अशी फुलं पण मस्त फुललेले आहेत ना, खूप भारी वाटतं. तर कालपासून आभाळ पण येते, जरा थोडा पाऊस पण झाला होता काल. तर एकदम छान वाटतंय. सकाळ संध्याकाळ मी असं टेरेसवरती येते आणि मस्त झोका खेळत बसते. भारी वाटतं, एकदम थंड हवा चालू असते, ऊन पण नसतं. तसं कालपासून ऊनच पडत नाही म्हणा, आभाळ येते जरा. तर हे पा आपले झाड. तर गुलाबाच्या झाडांची मी पूर्ण कटिंग केलेली तुम्ही बघू शकता. फक्त 2-3 फांद्या ठेवल्या होत्या मी, कारण त्याला एकदम छोट्या छोट्या काळ्या होत्या ना, ते तोडायचं मला चांगलं नाही वाटलं. त्यामुळे मी ते 2-3 फांद्या ठेवल्या होत्या. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये ना गुलाबाच्या झाडांची पूर्ण कटिंग करायची, पूर्ण त्याच्या फांद्या कापून काढायच्या. ते इतके छान फुटत आहेत ना, मस्त फुलं येतात मग. तर कसे कापलेत मी तुम्हाला दाखवते आता. तर सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये ना गुलाबाच्या झाडांची अशी कटिंग करायची असती पूर्ण, आणि झाडांना खत घालायचं असतं. एवढे भारी झाडं फुटत आहेत की बास. तर झाडांची कटिंग केली मी, पण त्याला अजून खत घालायचं राहिलंय, कारण दिवाळीचं सणासुदीचं भरपूर काम असतं ना. तर म्हणलं दिवाळी झाली ना, मग आता राहिलेल्या झाडांना खत घालू आपण. बऱ्याच झाडांनाच घातलेलं आहे खत, पण थोडेसे झाडं राहिलेले येतं. तर आता दिवाळी झाल्यावर म्हणलं खत घालू ना. तर 2 दिवसापासून पावसाचं वातावरण होतंय, पाऊस होतोय, पाऊस पण झालाय. त्यामुळे म्हटलं आता थोडंसं उघाड झालं ना 2-3 दिवसांनी, मग ते पुन्हा खत घालू. आणि कटिंग केली ना मी गुलाबाच्या झाडांची, तर 2-3 दिवसातच असे नवीन नवीन पानं आलेत त्याला, तुम्ही बघू शकता. आणि ह्या दुसऱ्या 2 झाडांच्या आहेत ना, जरा मी 1-2 फांद्या ठेवलेल्या आहेत, कारण त्याला एवढ्या बारीक बारीक कळ्या होत्या ना, ते मला तोडूच वाटल्या नाही. त्यामुळे मग ते आता फुलं एकदा फुलून गेले की म्हणलं ते पुन्हा कटिंग करेन मी राहिलेल्या फांद्या पण, म्हणजे सगळं झाड एकदम छान फुटल्या जाईल. आणि गुलाबाच्या झाडांची कटिंग केल्यानंतर त्या फांद्या निघतात ना चांगल्या जाड जाड, तर त्या पण मी त्याच बादलीमध्ये खोचून दिल्या होत्या ना, त्या पण छान फुटल्यात बरं का. आणि ज्या गुलाबाच्या झाडाची मी कटिंग केली होती ना, ते पण मस्त फुटायला लागलेत आता. फक्त आता खत घालायचं राहिलंय, तर खत घातल्यानंतर ते अजून जोर पकडतील फुटायला आणि मस्त झाडं होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे गुलाबाच्या झाडाची कटिंग केली ना, जिथं आपण ते कट मारलाय किंवा ती फांदी तोडली ना, तिथं आपण कोरपड असते ना, तर ते कोरपडीचं जेल लावायचं, म्हणजे झाड आपलं फंगल पकडत नाही किंवा ते पाणी पकडत नाही आणि झाड छान होतं मग. आणि दुसरीकडं पण मी एक झाडाची हलकी कटिंग केली होती फक्त, तर ते पण छान फुटलंय, तुम्ही बघू शकता. आणि फूल येऊन गेल्यानंतर आहे ना, ते फूल असं सुकलेलं असतं, तर ते आपण कापून टाकायचं असतं, तरच झाड छान फुटतं बरं का. तर हे फूल आपोआप सुकलं होतं, मी तोडलंच नाही. तर त्याची पण मी कटिंग करते. आणि ज्या फांद्या निघल्या होत्या ना पेन्सिलसारख्या, तर त्या पण याच्यामध्ये खोचल्या होत्या मी, ते पण छान फुटायला लागले, तुम्ही बघू शकता. ह्या दिवसात झाडाच्या कटिंग छान फुटल्या जातात बरं का, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. आणि पाठीमागं आस्टरचे रोप आणले होते ना भाजीबाईकडून मी, तर ते पण लावले होते ना, छान फुलं आलेत बरं का त्या आस्टरच्या झाडांना. आणि ह्या गुलाबाच्या झाडाची कटिंग मी 1 महिन्यापूर्वी केली होती, तर त्याला एवढे फुलं आलेत मस्त, म्हणजे एवढेच नाही आले, अशी फुलं येत राहतात त्याला. आता एवढे फुलं येऊन गेले ना, पुन्हा त्या झाडाची कटिंग करायची, म्हणजे ते पुन्हा फुटतं छान आणि फुलं जास्त देतं मग. तर झाडांच्यात गवत पण झालेलं आहे बरं का. तर नुसते झाडं आपण लावणंच जमत नाही, तर त्याचं मेंटेनन्स पण तेवढं असतं बरं का. आणि मुळा डॅमचं जेवढं पाणी येतं ना आम्हाला, तेवढं पुरतच नाही, कारण आपल्या टेरेसवरच्या झाडांना सगळ्याला गोडं पाणीच घालावं लागतं मुळा डॅमचं. त्यानंतर आंघोळ्या, प्यायला पाणी, तर ते पुरे होत नाहीत. त्यामुळं मग कधीमधी असा जो नगरपालिकेचा टँकर असतो ना, मुळा डॅमचा पाण्याचाच असतो तो, पाणी पुरवठ्याचा, तर मग कधीमधी असा मागावा लागतो. तर हौद धुतलाय ना आज, म्हणलं चला टँकर मागूया, म्हणजे हौद एकदा भरला की मग टेन्शनच नाही. तर ह्या टँकरवाल्या भैयांचा स्वभाव खूप छान आहे. एक फोन केला ना की लगेच ते टँकर घेऊन येतात पाण्याचा. आता टेरेसवरती एका झाडामध्ये ना छोट्याशा पाखराने एक घरटं बनवलं होतं, त्याच्यामध्ये 3 अंडे दिले होते त्यांनी. आणि त्या अंड्यातून पिल्लं निघलेले 7-8-10 दिवस होत आले आता. तर ते पाखरं आहेत ना, उडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची आई त्यांना असं खायला आणून घालती. तर हे पहा 2 पिल्लं अशी इथं बसलेत आणि ते असं उडण्याचा प्रयत्न करतात आता. 3 अंडे होते, पण 2च अंड्यातून पिल्लं निघले आणि 1 अंडं खराब झालं वाटतं.
तर 2 दिवसापासून मध्ये मध्ये पाऊस होतोय ना, तर टेरेसवरती असं झाडांच्यातून थोडीफार माती खाली गळती ना, तर असं थोडाफार राडा झालाय, तर असं नीट करावं लागतं बरं का. आणि झाडांच्यामुळं आपल्या इथे ना भरपूर पाखरं असतात ना, तर टेरेसवरती असे पाखरं पोटी करतात आणि मग ते खराब करत आहेत. तर आम्हाला ते 2-4 दिवसातून 7-8 दिवसातून असं टेरेस धुवून पण काढावं लागतं. आता थोड्या वेळापूर्वी ना हे पाखरं टेरेसवरती होते, पण झाडांच्याहून ते उड्या मारत मारत थेट खालच्या गार्डनमध्ये आलेत आणि इथं पाम ट्रीच्या खोडाला बसले एक आणि एक कुठं सापडणार. त्यांचा कलर पण ते झाडांच्या सारखा आहे ना, ते लवकर दिसत पण नाही छोटूले. तर संध्याकाळचं काम आवरलंय आणि आता म्हणलं फौजी साहेबांना पोलीस खात्याकडून दिवाळीचं मिठाई, सुहाणी मसाल्याचं पॅकेट आणि हे गुलाबजामचं पॅकेट पण मिळाले त्याच्याबरोबर, म्हणजे प्रीमिक्स आहे याच्यामध्ये पावडर. तर याच्यापासून गुलाबजाम बनवायचे असतात. तर मी नेहमी खवाळूनच गुलाबजाम बनवत असते, पण म्हणलं चला आता हे पॅकेट आले तर याच्यापासून पण आपण गुलाबजाम बनवू. तर कसे बनतात कसे नाही पाहूया आपण, चला. हे पा, आकाश इथं हॉलमध्ये अभ्यास करतोय. आकाश हाय. आकाश हॉलमध्ये अभ्यास करतोय आणि आता राजू आणि सागर हॉल किचनमध्ये काय करतात बघूया आपण. हे पाहिजे काहीतरी डिस्कशन चालू आहे. काय चालू आहे? काय चालू आहे? राजूचं आणि सागरचं काहीतरी बोलणं चालू होतं काहीतरी. त्यात फौजी साहेब आलेत आता, त्यांचं काहीतरी चाललं होतं ते ऐकायला, आहे ना. मला पण सांगा काय चाललंय तुमचं. हे पा, भांडे घासलेत एवढे बर का. इथं भांडे येतं, ह्या जाळीत भांडे आहेत, म्हणजे 2 जाळ्या भांडे घासलेत, ते लावायचेत अजून. आणि फौजी साहेब बनींवरच हिंडत येत. हे मला लपत येत, म्हणजे दाखवून झाल्यावर लपा तुम्ही. पळाले पळाले. चला. हे पा, राजू काय म्हणतोय? नमस्कार. काय नाही, नमस्कार. तुझं काय सर राजू? ते सागर काय? राम राम. राम. चाललेत बा आता. सागर म्हणतोय राम राम. भाषेच्या मामा भाषेच्या गप्पा चालल्यात ना. बरं. हे पा, राजू मला डवचितोय. दाजी टी शर्ट घालून आलेत. बारीक गप्पा चालले होते ना. लय बारीक बोलत होते, हळूहळू. काय गप्पा चालल्या होत्या? मामा भाषेच्या गप्पा चालू होत्या. काय सिक्रेट चालू होतं? राजूचा मोबाईल झालाय स्लो, त्याच्यामुळं राजू विचारत होता सागरला तू जरा स्लो चालतंय. त्याचं मेमरी वगैरे सगळं फुल झालं असेल, त्याला काय डिलीट करता येतं का? डिलीट करून दे त्याला, काय काय असतं ते गुगलचे मेसेज वगैरे सगळं काय असेल ते. चला, गुलाबजाम बनवायचे मला. पाण्यात मळायचं. हा, थोडं थोडं पाणी नाही, दुधात मळायचं. थोडस दूध घालते. नको हा, फौज मध्ये. फौजी साहेब बोलतेत मी फौज मध्ये ह्या पॅकेट पासून भरपूर गुलाबजाम बनवलेले येतं, तर ते पाण्यामध्येच मळायचं म्हणते, दुधामध्ये नको. तर तुमच्या म्हणण्यानुसार आपण पाण्यामध्ये मळू मग. हा, फौज मध्ये काय काय रेसिपी करायची बरं का फौजी साहेब. आता इथं फक्त कधी मध्येच करतात, है ना. तुम्ही मळता का? बरं, मळा मग. हे बापले कस लागले त्याचा करायला माझ्या आधी. सागर तेल तापायला ठेवतोय आणि फौजी साहेब आता ती विलायची पावडर थोडीशी आहे ना, तर ती चाळीने चाळून घेतात त्या गुलाबजामच्या प्रीमिक्स मध्ये. चला, आता फौजी साहेब कसे गुलाबजाम करते तर ती मी तुम्हाला दाखवते. मी करायला घेतले होते, पण हे बापले का दोघच धुरलेत आता. आणि हे पा, त्यात राजू. तू काय करतो? कसे बनवतात मी पाहतो म्हणतोय. काय करावं अशी गंमत यायच्या. असलं रे बाबा. हे चित्र आहे.
किटलीतून घ्यायचं तेल तर तो त्या बाटली सगळी बाटली खाली केली. मला ते पुन्हा नारसोळा लावा लागत होतं त्याला आणि ते तेल भरावं लागत त्याच्यात. किटली नाही तेल काढायची का? सगळे तेल काढावं लागत ना त्याने सगळी बाटलीच खाली केली. आता हे घेऊ का याला? किटलीत तेल होतं ना पण याला घेऊ का याला? कशाला. हे तेल हे पा फौजी साहेबांनी मळायला पण लागलेत. थोडं थोडं पाणी घालता का. आता हे फौजी साहेबांचं फौजचा एक्सपिरियन्स आहे बरं का. हलक्या हाताने मळावं लागतं का. ते नॉर्मल असेल त्याला काय फरक पडत. पातळ होईन बरं का बघा. पातळ नाही होऊन देत मी. हा का. बापरे लयच अनुभव दिसतोय ना. दांडगा अनुभव आहे. झाला आता पाणी. आपण नेहमी खवाच आणतो असं कधी करतच नाही. तू नाही बनवली हा कॅन्टीनला गेले नाही भरपूर असायचं पण मी हे कधी म्हणजे बनवलंच नाही. आपलं हे खवा आणूनच बनवते मी नेहमी ना. मी पोस्टवले बनवले. हा ना ड्युटीवर असताना. ड्युटीवर असताना. चाशणी कशी बनवायची. चासणी काय त्यात साखर द्यायची टाकून चासणीला काय लागायचं. हा ना जसं आहे तसंच. थोडं पाणी टाकून द्या. थोडं थोडं टाकायचंच का. हलकं पातळ होईन बरं का. आणि दिवाळीच्या वेळेस दिवे आणायला गेले मी तर ही चूल मला मिळाली होती बरं का. तर मी घेऊन आले होते तुम्हाला दाखवायचंच राहिलं. तर POPची बनलेली ना ती. तर हे पाय इथं थोडासा कलर निघलाय तो कलर लावा लागेल थोडासा. असं किचनमध्ये थोडंसं डेकोरेशनला आवडली ती मी घेऊन आले. थोडं तेल दे बरं. हे पा अशी आहे. हलकं. घरात मी एकटीच लेडीज आहे आणि कधी मध्ये का व्हायना आपण थोडंफार का व्हायना आजारी पडतो ना. मी जर आजारी पडले ना फौजी साहेब मुलं आहेत ना असं सगळं स्वयंपाक करतात बरं का. बरं आता दाजी गुलाबजाम बनवून राहिले त्यांना जास्त अनुभव आहे. त्याच्यामुळे ते काय कोणाला बनवून द्यायला ते म्हणते तुम्ही व्हा बाजूला आम्ही बनवतो म्हणून. त्याच्यामुळे ते बनवून राहिलेत. आम्हाला काय काल हात लावून द्यायला तर काहीच नाही. तुझ्या दाजीने फौजमध्ये लय गुलाबजाम बनवले त्या प्रीमिक्स पासून. तेव्हा ते म्हणले मी बनवतो तुम्हाला नाही बनवता यायचे. असं आहे का. अनुभव ना जास्त त्याच्यामुळे मग ते पाय असे बनवलेत. अरे भारी बनवले तुला गोळे. मग हे फुगून किती पण जाळवलेत काय पण ते काळे झाले ते वाहून द्या. पण आता मी बनवले म्हणून काळे झाले. मम्मीने मला असं गोर झाले असते का. मग त्या दिवशी पण बरेच साहेब बोलले की थोडेसे काळपट झाले जरा गुलाबजाम. तेव्हा पण फौजी साहेबांनी तळले होते. ती आपली स्टाईल असते. हा ना तर हे पा जेवण करायचे आता पण त्याच्या आधी म्हटलं गुलाबजाम करावा. आकाश अभ्यास करत होता. आकाश पण आलाय. अरे हलवा ना. नंबर झाले गुलाबजाम. नाही फुगलेत ते. असंच लागत होते. एक नंबर काम झालं. तर हे पाहे प्रीमिक्सचे आहेत ना गुलाबजाम एकदम असे छोटे छोटे बनवावे लागतात बरं का तरच ते मस्त होते. याच्यात टाक सगळे. फुगत आहेत भरपूर ते. अरे वरती लगेच. एक नंबर झाले गुलाबजाम. किती फुगत आहेत बघितले किती छोटे छोटे तरी पण. तर एका प्रीमिक्सच्या पॅकेटमध्ये 35-40 गुलाबजाम होतात आणि छान होतात बरं का. एकदम बारीक बारीक गोळ्या बनावं लागतात त्याच्या. तर हे पा गुलाबजाम पाकात घातलेत. छान होतात बरं का. तर हा खालचा फुगलाय. ती भाजी गरम करा पुन्हा आणि चला जेवायला घ्या. मी बसते आता है ना. गुलाबजाम झालेत. ती तेलाची कढई थोडीशी झाकून ठेव रे. ते थंड झालं ना मग मी तेल काढून ठेवून ना किटलीत. घ्या जेवायला मग.
मी बसू का थोडं आता? नको बसू, मग काय करू? चला गुलाबजाम झालेत, आता भाजी बनवलेली ते गरम करतेत आणि जेवायला घेतेत. मी बसते थोडस आता. आकाशचा अभ्यास झालाय, फौजी साहेब बसलेली इथं. पाऊस झालाय, बेडक्या पुन्हा वडायला लागले आता. टराव टराव करते, पाणी साठलं असं. हा, तर कालपासून पाऊस होतोय जरा जरा. आज म्हणलं नाही व्हायचा, संध्याकाळी फक्त जरा जरा आभाळ आलं होतं. पण टेरेसवरून मी खाली आले आणि लगेच ते पाऊस चालू झाला. तर पाऊस चांगला झालाय आज. पण वारं भरपूर होत आहे ना, वारं पण भरपूर होतं. तर हे पा सागरने ताटा आणलेत, कुकर आणलाय. ते कुकर नीट धर. तर जेवायला आणलं त्यांनी. आता आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर मग आराम करतो. तर कमेंटचे रिप्लाय द्यायचे बाकी आहेत, तेवढे कमेंटचे रिप्लाय पण देते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जाताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.